नमस्कार, आपण पाहताय PDN4 पोलीस दर्पण न्यूज। उदगीर ग्रामीणचा भ्रष्ट पोलीस अधिकारी सापडला ACBच्या जाळ्यात। गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी केली 3 लाखांची रुपयांची मागणी। 3 लाखांच्या लाचेच्या रकमेतील 45,000 रुपयांची लाच स्वीकारताना पकडले रंगेहाथ। उदगीर पोलिसांवर ACBची कारवाई। नागरगोजे व पोलीस निरीक्षक पुजारी अटकेत। लाचखोरी प्रकरणात 2 पोलीस अधिकारी अडकले। उदगीरमध्ये पोलिसात उडाली खळबळ। पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत। सविस्तर बातमी। PDN4 पोलीस दर्पण न्यूज उदगीर प्रतिनिधी भरत गायकवाड। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर विभागाने गुरुवारी दिनांक 2 एप्रिल 2026 उदगीर येथे मोठी सापळा कारवाई करत 2 पोलीस अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले। या कारवाईमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणात राहुल बाबूराव नागरगोजे पोलीस हवालदार उदगीर शहर आणि राजकुमार पुजारी पोलीस निरीक्षक उदगीर ग्रामीण यांना आरोपी करण्यात आले आहे। तक्रारदार वय 43 राहणार हडपसर पुणे यांच्या मेव्हण्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी तब्बल 3 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 1 एप्रिल रोजी प्राप्त झाली होती। त्या अनुषंगाने तक्रारीची पडताळणी 2 एप्रिल रोजी करण्यात आली असता आरोपी राहुल नागरगोजे यांनी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या सांगण्यावरून 50,000 रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर सापळा रचण्यात आला। ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 45,000 रुपयांची लाच रक्कम उदगीर येथील पंचवटी हॉटेल येथे देण्यात आली। ही रक्कम स्वीकारताना राहुल नागरगोजे याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले। लाच स्वीकारल्यानंतर नागरगोजे यांनी तत्काळ राजकुमार पुजारी यांना फोन करून भेट झाली अशी माहिती दिली। यावेळी तक्रारदाराने पुजारी यांच्याशी फोनवर संवाद साधला असता पाठवून द्या, मदत करता येईल असे सांगून त्यांनी लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले। कारवाई दरम्यान आरोपी नागरगोजे याच्याकडून 45,000 रुपयांची लाच रक्कम व एक मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आला असून आरोपी पुजारी यांच्याकडूनही एक मोबाईल हँडसेट मिळून आला आहे। दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे। ही सापळा कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करीत आहेत। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या PDN4 पोलीस दर्पण न्यूज या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर व ऑल सबस्क्राईब करायला विसरू नका। उदगीर PDN4 पोलीस दर्पण न्यूजसाठी भरत गायकवाड।